तिकडे दक्षिण सोलापूरमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांना त्रस्त केलाय। लिंबू बागेमध्ये साचलंय गुडघ्याभर पाणी, कारण आता अतिवृष्टीमुळे गेल्या 20 वर्षांपासून जतन केलेल्या लिंबू बागेमध्ये सध्या मुसळधार पावसानं नासाडी केली आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या बागेत पाणी शिरल्यामुळे लिंबूच्या रोपांवरती दुष्परिणाम होतोय। दक्षिण सोलापुरातील मंद्रुप येथून लिंबूच्या बागेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। जे आहे त्याची वाढ होतानाचं चित्र पाहायला मिळत नाही। आपण पाहू शकता लिंबू जे आहे त्याची वाढ होत नाही। आपण शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल आपण, हे लिंबाची बाग किती वर्षापूर्वी लावली होती आणि काय लिंबाचा हाल आहे सध्या या बागेत? नमस्कार, मी प्रवीण कुंभार, मंद्रुप येथील लिंबू बागायतदार आहे। गेल्या आमच्या 3 पिढ्यापासून लिंबू बागायत आम्ही शेती करीत आहे। आता ही जी आपण बागेत थांबलोय ती आता 20 वर्षापासून आपला ही बाग आहे। आम्ही जन्मल्यापासून, मला आता 35-36 वर्ष झालं, पण एवढा मोठा पाऊस कधी झाला नव्हता। सुरुवातीला आम्हाला जेव्हा पाऊस झाला तेव्हा आनंद झाला होता, 4 महिन्याखाली चांगला पाऊस आहे म्हणून। पण आता असा रुद्रावतारणी पावसाने आम्हाला असं हैराण करून टाकलंय सगळ्यांना। आता बघताय की लिंबूचा बाग तर पूर्ण आपल्या पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे या वर्षीचं पूर्ण फळ म्हणा ते आता ती फुलाची येण्याची दिवस असतात, आता मशागत करण्याचे दिवस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, पण ते आता आपल्याला काहीच करता येणार नाही। त्यामुळे या वर्षीचं पूर्णपणे, या वर्षीचा इफेक्ट आपल्या पुढल्या वर्षापुढे होणार आहे। सध्या ह्या आता 1 महिन्यामध्ये पाणी भरपूर उभारले झाडामध्ये, सगळं हे करलं, वाळाला चाळा म्हणजे पाणी जास्त झालंय त्याला बुडक्याला। असं अवस्था सगळं बिघडलंय लिंबूचं। लिंबू पण खराब झालेत बघा, सगळे असं झाले पाण्यामुळे, सगळं हे बाद झाले। शेतकरी राजा कुठेतरी मेटाकुटीला आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मायबाप सरकारने जे आहे ते दिवाळीपूर्वी जे आहे ते चांगली मदत करून शेतकरी राजाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।